अनधिकृत दुतर्फा पार्किंगमुळे रहिवाशांचा कोंडमारा. मानपाडा ॲक्मे ओझोममधील सुमित एलिगन्स सोसायटी समोरील रस्त्यावर दुतर्फा वाहने. ठाणे दिनांक 14 ठाणे पश्चिमेकडील मानपाडा ॲक्मे ओझोन परिसरातील सुमित एलिगन्स सोसायटी समोरील रस्त्यावर शेजारच्या व्हॅली टॉवर अनेक्स सोसायटीतील वाहने अनधिकृतपणे पार्किंग केल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या ठिकाणी नो पार्किंगचा फलक असतानाही रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या पार्किंग विरोधात आता सुमित सोसायटीतील रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मानपाडा येथील ॲक्मे ओझोन भागात सुमित एलिगन्स सोसायटी असून या सोसायटीत 72 कुटुंबे वास्तव्य करतात. सोसायटीत मराठीसह विविध भाषिक रहिवाशी असून यातील अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. सोसायटीतील रहिवाशांच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर शेजारील व्हॅली टॉवर अनेक्स सोसायटीतील अनेक वाहनधारकांकडून आपली चारचाकी वाहने अनधिकृतपणे दुतर्फा पार्क केली जातात. यामुळे सुमित सोसायटीतील रहिवाशांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना ये-जा करणे कठीण झाले आहे. दोन्ही बाजूला वाहने पार्क केल्याने अन्य आपत्कालीन वाहने तसेच रुग्णवाहिका येऊ शकत नाही, किंबहुना पादचारी देखील चालू शकत नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी ठाणे महापालिकेने नो पार्किंगचा फलक लावला असतानाही नियमांचे उघड उल्लंघन केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. सोसायटीची तक्रार येताच वाहतूक पोलिसांकडून बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर भाजपच्या स्थानिक समाजसेवकाला बोलावून उलटा कांगावा केला जातो. पोलिसांवर अरेरावी करण्यासह जातीय तेढ निर्माण होईल असे वर्तन केले जाते. वास्तविक 2007 पासून आम्ही संवाद साधतोय. आजवर 4 बैठका झाल्या, पण आजवर हा दुतर्फा पार्किंगचा त्रास संपलेला नाही. यामुळे नाहक 2 सोसायटीत वाद उफाळल्याचे सुमित सोसायटीतील ज्येष्ठांनी सांगितले. दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सुमित सोसायटीच्या रहिवाशांनी ठाणे महापालिका, अग्निशमन दल आणि ठाणे पोलिसांना साकडे घालून कारवाईची मागणी केली आहे. संविधान आणि कायद्यानुसार न्याय मिळावा अशी ठाम भूमिका रहिवाशांनी व्यक्त केली आहे. आमची तक्रार एवढीच आहे की आमच्या सोसायटीच्या ज्या गाड्या येत आहेत त्या गाड्यांना प्रॉपरली येता येत नाही, कारण व्हॅली टॉवर एनेक्सच्या गाड्या या दोन्ही साईडला पार्किंग केल्या जातात. त्यामुळे आमच्या गाड्या उद्या इमर्जन्सी काय झाली आमच्या बिल्डिंगमध्ये तर फायर ब्रिगेड नंतर ॲम्ब्युलन्स या गाड्याला त्रास होतोय. त्यामुळे आमची एकच इच्छा आहे की व्हॅली टॉवरनी आमच्याशी कन्सर्न, आम्ही बरेच वेळा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केले, त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिले, पण आश्वासन काही पाळलं गेलं नाही. त्यामुळे आम्ही लिगली ती फाईट करत आहोत की त्यांनी एक साईड पार्किंग ठेवावी आणि एक साईड ओपन ठेवावी. सुमित एलिगन्समध्ये राहणारा एक नागरिक आहे आणि मला इथून येताना आमच्याकडे जो अप्रोच रोड आहे त्या अप्रोचला दोन्ही बाजूला पार्किंग होत असल्यामुळे आम्हाला यायला त्रास होतो. स्कूल बस, ॲम्ब्युलन्स किंवा आमच्या पाण्याचे टँकरसुद्धा आतमध्ये येत नाहीत. 3-3 तास ते बाहेर उभे राहतात आणि त्याच्यामुळे आम्ही फक्त एवढंच त्यांना विनंती करतो की हा जो रस्ता आहे हा कोणाच्या मालकीचा नाही आहे, हा महानगरपालिकेचा आहे रस्ता. तो पूर्वी कोणाचा होता हा माहिती, आज महानगरपालिकेचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही एका बाजूला तुम्हाला जे काही पार्क करायला जी जागा दे तिथे पार्क करावं, दुसरी साईड मोकळी ठेवे. त्यामुळे हे टँकर बिंकर येत जातील, एवढीच आमची विनंती आहे त्यांना. माझं नाव संगीता रवींद्र आळशी, सुमित एलिगन्सची रहिवासी आहे आणि गेले 10 वर्ष आम्ही इथे राहतोय. आणि आमचा इश्यू होता की जो आम्हाला पार्किंग एरिया बाहेरचा व्हॅली टॉवर एनेक्स ह्यांनी जे 2 साईडला पार्किंग केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हा रस्ता आमचा मालकीचा आहे, जो नसताना एक कॉमन रस्ता आहे. आणि तिथे त्यांचं ते लोक हक्क गाजवत आहेत की आम्ही इथे दोन्ही साईडला पार्किंग करणार, पण एका साईडला पार्किंग करणार नाही, दोन्ही साईडला करणार. आणि आमचा मुद्दा आहे की तुम्ही एका साईडला तुमच्या भिंतीच्या साईडला पार्किंग करा आणि एक साईडला नो पार्किंगचा ऑलरेडी बोर्ड लागला आहे. इथे सगळे त्या रस्त्याची इन्स्पेक्शन झालेलं असताना तिथे नो पार्किंगचा बोर्ड लावलेला असताना ते लोक आमच्यावर दादागिरी करतायत, पर्सनल अटॅक करतायत. आमच्या एकत्र हे जे पुरे सुमित एलिगन्स हसत खेळत राहतो, सगळ्या जातीचे लोक आहेत तिथे, त्यांना एक जातीय धर्माचा एक मुद्दा टाकून की इथे मराठी लोकच राहणार आणि बाकीच्या लोकांनी चालते वा. ज्यांना इथे पार्किंग चा प्रॉब्लेम आहे की ते लोक जे बाहेर पार्किंग करतायत त्याचा प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर तुम्ही बिल्डिंग सोडून जावी. अशी कुठली सोसायटी सांगू शकत नाही की आम्ही कुठे जायचं. आम्हीही मराठीच आहोत,
इथे गेले 10 वर्ष राहतो आणि आम्हाला ह्या गोष्टीची खूपच वाईट वाटतं की त्या अशा पद्धतीने एक नेबर्स असून अशा पद्धतीने अंगावर आले. आमच्या सोसायटीच्या कुठल्याही व्यक्तीने त्यांच्या अंगावर गेले नाही, त्यांच्यावर तू तऱ्हेने बोलले नाहीत. सगळ्यांनी एकदम खूपच डिसेंट वेने वागले आहोत. डिसेंट वेने आम्ही ॲक्शन्स घेतले आहेत, लिगली ॲक्शन्स घेतले आहेत. आणि ह्यावर ते लोक काय म्हणतात की ॲम्ब्युलन्स जर येत असेल तर तुम्ही आम्हाला पहिले कळवा, आम्ही आमची गाडी हलवू आणि मग ती ॲम्ब्युलन्स जाईल. म्हणजे तोपर्यंत एखाद्या माणसाची काय परिस्थिती होईल हे तुम्ही जाणून घेऊ शकता. तसंच एक वृद्ध बाई जी आमच्या सोसायटीमध्ये आजारी होती, ती ॲम्ब्युलन्समधून आणली गेली होती आणि तिची ॲम्ब्युलन्स तिथे 10 मिनिटं बाहेर थांबवली गेली. ओके, एक 10 मिनिटाच्या अंतरावर बाहेर थांबवली गेली आणि त्यामुळे ती ॲम्ब्युलन्स आतमध्ये येऊ शकली नाही. आणि ते म्हणतात की तशा वेळी जर तुम्हाला कधी ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेड आणायची असेल आतमध्ये तर तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही आमच्या गाड्या बाजूला करू, मग ती जाईल. हा कुठला मुद्दा आला किंवा हे कुठलं सोल्युशन नाही आहे. सो वी वॉन्ट सोल्युशन फॉर इट अँड वी वॉन्ट आर जस्टिस. आणि ही भीती वाटते की ते आम्हाला टार्गेट करतात, येता जाता धमकवतात, शिव्यागाळ करतात, थांबवतात, आमच्या गाड्यांना येऊ जाऊ देत नाही. हे योग्य नाही.